सर्वांना नमस्कार। आज बदलापूर नगरपालिकेमध्ये काहीतरी गोंधळ झाल्याची माहिती मला मिळाली आहे। मी सध्या देवदर्शनासाठी बाहेर आलो आहे आणि मला असं समजले की मी 2025 ला 28/5/2025 ला माननीय जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्याकडे आपल्या बदलापूरमधली जी काही नाले आहेत त्या नाल्यांवर संरक्षण भिंत बांधावी याकरता मागच्या वर्षी कामं सुचवली होती आणि त्या कामांवरून काहीतरी गदारोळ झाल्याचं मला समजलं आहे। ही माहिती परवा दिवशी मंत्रालयातून जिल्हाधिकाऱ्यांकडे आली होती आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडनं ती नगरपालिकेकडे टेक्निकल सँक्शनसाठी पाठवायची होती। मी स्वतः काल जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो की लवकरात लवकर ही कामं झाली पाहिजेत, पण ती कामं पाहिल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आपण सुचवलेल्या कामांमध्ये आत्ता नगरपालिकेने 220 कोटी रुपयाची योजना स्वतः स्ट्रॉंग वॉटरची या ठिकाणी आणलेली आहे। त्याच्यामधली काही कामं दिसतात, म्हणून मी लगेच त्याच ठिकाणून आदरणीय आपले मुख्य अधिकारी मारुती गायकवाड साहेब यांच्याशी बोलणं झालं की साहेब आपली 220 कोटी रुपयाची योजना आहे, त्या योजनेमध्ये आपण सुचवली जी पूर्वीची म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी आपण जी कामं सुचवली आहेत ती रिपीट झाली आहेत, तर कृपया मी आपल्याला एक पत्र पाठवतो, एक यादी पाठवतो, त्यामध्ये जर का ती कामं रिपीट झाली असतील तर आपण ती सुचवा आणि त्याच्यातून जी झाली असतील ती आपल्याला वगळायची आहे। आणि त्याकरता त्यांनी इंजिनियर देशमुख यांनाही कळवलं की आमदार साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र पाठवलं आहे, यामध्ये चेक करा की ही स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची योजना आहे, त्यामुळे कोणती कोणती कामं आहेत। ज्या वेळेला मी कामं सुचवली त्यावेळेला ही योजना 220 कोटी रुपयाची योजना मंजूर झालेली नव्हती। लोकांच्या मागण्या होत्या, त्यावरून आपण ती कामं सुचवली होती आणि मी बदलापूरचा नागरिक आहे, जी कामं लोक मला सुचवतात ती मी मांडलीच पाहिजेत। त्याकरता काल मी सीओ साहेबांशी बोलल्यानंतर दुपारी 2:30-2च्या दरम्यान मी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी स्वतः मी जी कामं सुचवली होती त्यामध्ये त्यांनी लगेच रेक्टिफाय करून या 220 कोटी रुपयामध्ये डबल कोणतं काम झालेलं आहे का, तर त्यांनी इथं रेड कलरमध्ये आहे म्हटलं आहे आणि जी नाहीत ते त्यांनी नाही म्हटलेत। म्हणजे काल त्यांना आपण असं सांगितलं होतं की त्याच्यातली कामं असतील ते ती कामं आपल्याला वगळून अन्य जी कामं आहेत जी या ठिकाणी आपण प्रस्तावित केलेली नाहीत ती कामं इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत आपल्याला येतील, आपण त्याचं टेक्निकल सँक्शन करा आणि कृपया ती पाठवा। बदलापूरमध्ये दरवर्षी पूर येत असतो आणि पूर येत असल्याने त्या ठिकाणी नाल्यावरती संरक्षण भिंत लागणं गरजेचं असतं, म्हणून आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण ही शासनाला कामं सुचवली होती। यावरून माननीय प्रभाकरजी पाटील साहेब यांनी सभागृहामध्ये काहीतरी माझं नाव घेऊन काहीतरी वक्तव्य केल्याची माहिती मला मिळाली आहे। आता काय झालं की काल मी देशमुख साहेबांना आणि सीओ साहेबांना ज्यावेळेला फोन केला होता त्यावेळेला त्यांनाही स्पष्ट समजलं होतं की ही कामं आपल्याला वगळायची आहेत, म्हणून त्यांना ती मी स्वतःहून फोन करून सांगितलं होतं। त्यांच्या हाताखाली काम करणारा कोणीतरी असा मनुष्य असेल की त्याने गैरसमज करून प्रभाकरजी पाटील असतील किंवा अन्य कोणी नगरसेवक असतील याला चुकीच्या पद्धतीमध्ये मिसगाईड केलेलं आहे। त्यांनी स्पष्ट त्यांना सांगायला पाहिजे होतं की स्वतः मी आमदार साहेबांनी काल सीओ साहेबांना फोन केला होता की जी कामं ऑलरेडी आपण मंजूर केली असतील ती यातनं वगळा, असं मी स्वतःहून त्या ठिकाणी सांगितलं असताना पण चुकीच्या पद्धतीमध्ये नगरसेवकांना ब्रीफिंग केलं गेलं आणि आजच्या बैठकीमध्ये हा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला आहे। याला सर्वस्वी जबाबदार जो कोणी अधिकारी असेल, कर्मचारी असेल नगरपालिकेचा तो दोषी आहे। कधीही बघा काम करत असताना बदलापूरच्या विकासाकरता किंवा शैक्षणिक काम करत असताना अत्यंत पारदर्शक पद्धतीमध्ये मी काम करत असतो। बदलापूरचा रहिवासी म्हणून सातत्याने बदलापूरच्या प्रश्नावर मी बोलत असतो। बदलापूरच्या लोकांसाठी काय निधी आणता येईल का त्यासाठी माझा नुसतं बदलापूरच नव्हे तर 5 जिल्ह्याचा आमदार असताना मला सर्व जिल्ह्यामध्ये जिथे जिथे काम गरजेचं आहे, लोकसेवेचं आहे ते करण्यासाठी माझा नेहमीच पुढाकार असतो आणि अशा पद्धतीमध्ये चुकीची माहिती नगरसेवकांना देऊन आणि हा विषय त्या ठिकाणी आलेला आहे, हे अत्यंत चुकीचं मला वाटतंय। असं व्हायला नको आहे। माननीय प्रभाकरजी पाटील यांचा नेहमीच सन्मान आपण केलेला आहे, मी कधी त्यांच्या विरोधात बोललेलो नाहीत, पण चुकीच्या पद्धतीमध्ये त्यांनीही असं शहानिशा न करता वक्तव्य करणं योग्य नाही मला असं वाटतं। त्यांनी जर चीफ ऑफिसला किंवा देशमुख साहेबांना जर विचारलं असतं किंवा माननीय नगराध्यक्ष मॅडमला जर विचारलं असतं की मॅडम असं असं हे पत्र आहे याच्यावर आपण खुलासा द्यावा, तर त्यांनी खुलासा दिला असता ना। अपशब्द वापरण्याची कोणत्याही प्रकारची गरज नव्हती मला असं वाटतं। कुठेही कोणताही आकस या ठिकाणी न ठेवता, राजकारण न करता, मी एक शिक्षक आमदार आहे, शैक्षणिक काम करत असतो
आणि त्याचबरोबर मला आवश्यक वाटलेल्या गोष्टी जी लोक मला सांगत असतात, बदलापूरच्या आणि जनतेच्या हिताचे लोक गोष्टी मला जे सांगत असतात ते सातत्याने सभागृहामध्ये मांडत असतो. मी सुचवलेल्या कामामध्ये कुठल्याच प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. फक्त हे काम आपण सुचवलेलं आहे. सुचवल्यानंतर नगरपालिका त्याला टेक्निकली सँक्शन देणार, मग पुन्हा ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार, इरिगेशन डिपार्टमेंटला जाणार, तिथून मंत्रालयात जाणार आणि मंत्रालयातून नंतर मग त्याला सगळ्या गोष्टी प्रोसेस व्हायला बरेच टेबल त्या ठिकाणी फिरणार. हे लगेच काय काम मंजूर झालेलं नाही. हे प्रस्तावित केलेलं काम होतं आणि प्रस्तावित केलेलं काम जर रिपीट झालं असेल तर नगरपालिका त्या ठिकाणी हस्तक्षेप करून मी त्यांना ऑलरेडी मीच सांगितलं की ही काम वगळा असं सांगितलं असताना चुकीची माहिती देऊन सभागृहाची, नगरपालिकेच्या सभागृहाची या ठिकाणी दिशाभूल करणं योग्य नाही. सरळ मार्गाने काम करणारा, मी सातत्याने प्रयत्न करणारा आमदार आहे. मी कधीही नगरपालिकेच्या कोणत्याही कामाच्या बाबतीत हस्तक्षेप केलेला नाही आणि कधी करत पण नाहीत. लोकांच्या उपयोगाची, समाजाच्या हिताची जी कामं असतात ती सातत्याने मी सुचवत असतो. त्याचा अधिकार मला आहे, मला राईट्स आहे. मी 5 जिल्ह्याचा आमदार असताना शैक्षणिक कामाच्या बरोबर ही कामं सुद्धा मी करू शकतो. आज जे काही चुकीचं कोणीतरी पसरवलं असेल त्याच करता हा खुलासा मी या ठिकाणी दिला आहे. बदलापूरच्या जनतेला माझी विनंती आहे, अशा अफवांवर आपण विश्वास ठेवू नका. माननीय प्रभाकर पाटील यांनाही माझी सूचना आहे की आपण यापुढे प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा. कोणत्याही प्रकारचा तणाव बदलापूर शहरात वाढणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अशा सभांमध्ये आपण सहभागी झाला पाहिजे आणि लोकांच्या हिताचं काम आपण केलं पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की जिथे जिथे आपण नगरपालिकेचे सर्व नगरसेवक काम कराल, आपले स्थानिक आमदार साहेब असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील, आपण चांगलं काम करताय ना, करा. आणि जिथे गरज लागेल तेव्हा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे एक हक्काचा आमदार म्हणून आपल्या पाठीशी आहे. ज्या ज्या गोष्टी आवश्यक वाटतील त्या मलाही आपण सांगा, मी त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. पण कृपया कोणी गैरसमज करू नका अशी माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्या जनतेला विनंती आहे.